नमस्कार. यंग ताऱ्यांच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एखाद्या मासिकाच्या मुखपृष्ठावर आपल्या आवडत्या सिनेकलावंताचा फोटो दिसला किंवा आपल्या आवडत्या खेळाडूचा की सगळ्यात आधी आपलं लक्ष जातं ते त्याच्या आकर्षक शरीरयष्टीकडे आणि मनात विचार येतो असं माझंही शरीर असतं तर. पण मग असं वाटतं की ही मंडळी काय महागड्या जिम्समध्ये जात असणार, तासन तास मेहनत करत असणार, तेवढंच तर त्यांचं ध्येय असतं. मला माझ्या आयुष्यामध्ये हे कसं शक्य आहे? इतका पैसा कुठून आणायचा आणि इतका वेळही कुठून आणायचा? पण थोडा जास्त विचार केला तर लक्षात येतं की केवळ सुंदर दिसण्याचे नव्हे तर उत्तम आरोग्याची एक गुरुकिल्ली आपल्या ऋषीमुनींनी आपल्या हाती दिली आहे आणि ते आहे आपलं योगशास्त्र. तेव्हा या योगशास्त्राविषयी, आपल्या भारतीय परंपरेने आपल्याला दिलेल्या या वरदानाविषयी आजच्या नवीन पिढीला काय वाटतंय, त्यांना त्याविषयी जागरूक करणं, यासाठीच आज आपण या विषयाची निवड केली आहे. या आपल्या सगळ्या भावी पिढीच्या हसतमुख सुदृढ अशा बालकांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि हा संवाद आपल्याबरोबर साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत पूजा पार्टे, ज्या दीपी विद्यानिधी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत पूनम साखरकर, ज्या स्वतः योग प्रशिक्षिका आहेत. मला तुम्हा सगळ्यांना विचारायला आवडेल की तुमच्या दृष्टीने योग किंवा अलीकडे आपण फॅशनेबल योगा म्हणतो तो म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीराला व आपल्या मनाला स्वास्थ्य ठेवण्यासाठी करण्यात आलेली क्रिया म्हणजे योग. माझ्या मते योगा म्हणजे आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी किंवा आपले कॉन्सन्ट्रेशन पॉवर आमच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप महत्त्वाची, ते वाढवण्यासाठी म्हणजे जे केलं जातं त्याला योगा असं म्हणतात. बरं. आपल्या आयुष्यात आपले ध्यान सगळीकडे विस्कटत असते, ते शांत करण्यासाठी केल्या जाणारी क्रिया म्हणजे योग. तुम्ही म्हणता केली जाणारी क्रिया म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे योगा म्हणजे विविध प्राणायाम, आसन वगैरे सगळ्याचं मिश्रण असतं, ते एकत्र करावं लागतं. बरं. आपल्याला आजकाल खूप म्हणजे फिट राहण्याची किंवा आपल्या हेक्टिक शेड्यूलमुळे आपलं स्ट्रेस असतो, ते सगळ्याच्या बाहेर पडून काहीतरी करण्याचं जे काम असतं किंवा जी क्रिया असते ते योगा. बरं. मला वाटतं नकळत मुलांनी योगाचे खूप बेनिफिट्स आपल्याला सांगितलेले आहेत. कॉन्सन्ट्रेशन आहे, स्ट्रेस रिलीज करायचा आहे, फिटनेस आहे. आणि तुला काय सांगायचंय? योगा आपल्याला अगदी स्वस्थ ठेवते आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन लेवल पण वाढवायला मदत करते, त्यामुळे अभ्यासातही आपल्याला फार फायदा होतो. म्हणून आत्तासाठी योगा करणं फार आवश्यक आहे असं तुला वाटतं? बरं, आता दुसरा प्रश्न, तुमच्यापैकी किती जण योग करतात? तू करतेस? हा. आणि या बाजूला मेडिटेशन करते. बरं. आणि शाळेमध्ये योगाची आसनं शिकवली जातात का? हो. सगळ्यां तुमच्या शाळेमध्ये शिकवली जातात. त्याचे काही फायदे जाणवलेत तुम्हाला? योगामुळे जे आमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे ते फार वाढलेलं आहे, ज्याने आम्हाला अभ्यासामध्ये फार लक्ष अंतरित केलेले आहे. असा फरक तुम्हाला जाणवलाय? हो. बरं. आपण जे म्हणतो की स्ट्रेस किंवा आम्हाला लवकर उठावं लागतं, परत आम्हाला होमवर्क वगैरे रात्री म्हणजे उशिरा झोपायला भेटतं, तर त्यामुळे म्हणजे आम्ही आता यंग आहे तर आम्हाला ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे, पण ते आम्हाला योगामुळे राहायला भेटतं. हे खूप ॲक्टिव्ह राहता येतं असं तुला वाटतं? हां. योगामुळे स्पोर्ट्समध्ये मला खूप फायदा होतो. क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यात माझा स्टॅमिना वाढतो. अरे वा. योगा करण्यामुळे माझी कॉन्सन्ट्रेशन पॉवर तर वाढलेलीच आहे, त्याच्यामुळे माझे शरीर धडधाकट सुद्धा झालेलं आहे. बरं. नक्कीच खूप जागरूकता आहे यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये. शाळेमध्ये त्यांचा परिचय झालेला आहे मुळात योग म्हणजे काय. पण काय नेमकं सांगता येईल? काय सांगाल पूनम, ते योग म्हणजे नक्की काय? सगळ्यांना असं वाटतं की योगा म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम आणि मेडिटेशन जे इन फॅशन आहे सध्या, बट असं नाहीये. योगा इज बेसिकली एक डिसिप्लिनरी पद्धतीने ते केलं जातं. ते स्टार्ट होतं यम, जसे अष्टांग योग आहे, योगाचे 8 अंग असतात. ते स्टार्ट होतं यम, नियम, आसन इज अ थर्ड स्टेप, तिसरी पायरी आहे आसन्स. मग येतं प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हे जे प्रकार आहेत त्याला अष्टांग योग म्हणतात. जेव्हा आपण शिकतो प्रॉपर योगा, जेव्हा एक करतो तेव्हा हेतून हा स्टार्ट केलं जातं. यम नियम पासून स्टार्ट केलं जातं. यमचे पण 5 प्रकार आहेत, नियमचे पण 5 प्रकार आहेत. आसन्स पण डिरेक्टली जंप नाही करत, आसन्स पण पहिला बेसिकली
नॉर्मल आसन जसं स्थित प्रार्थनासन आहे, सुखासन आहे, तिथून स्टार्ट केलं जातं. बट हल्ली कसं सगळ्यांना क्विक रिझल्ट दे वॉन्ट, म्हणून त्यांना वाटतं की आसन डिरेक्टली स्टार्ट केलं. बट थिंग इज नॉट दॅट. हे जे यम नियम आहे ते आपल्या माइंडला आणि बॉडीला प्युअर करतं. दे मेक इट रेडी फॉर युअर बॉडी, की ते योगाचे पुढचा जो स्टेप आहे आसन्स ते करायला ते बॉडीला रेडी करतं बेसिकली. आणि आसन्स नंतर जेव्हा बॉडी रेडी होते कम्प्लिटली, देन वी गो फॉर प्राणायाम. प्राणायामने फुल माइंड अँड बॉडीचं कोऑर्डिनेशन होतं, पूर्ण कोरिलेट होतं. त्याच्यानंतर हे जे 4 अंग आहेत, यम, नियम, आसन अँड प्राणायाम, दे आर कॉल्ड बाहिरंग. म्हणजे आपण बॉडीला बाहेरून स्ट्रॉंग करतोय. आणि त्याच्यानंतरचे जे 4 स्टेप्स आहेत दे आर कॉल्ड अंतरंग. म्हणजे ते म्हणजे एक जे ब्रिज एक बोललं जातं की बाहेरच्या जगापासून आपल्या इंटरनली जे आपलं मन आहे ते जोडण्याचं काम हे 8 अंगांमध्ये दाखवलेलं आहे. सो आय डोंट नो हाऊ मच दे आर अवेअर अबाउट इट, बट बेसिकली योगा हे आहे. अँड लास्ट स्टेप इज द समाधी अवस्था. So that is so too much far those yogis are there, they can do it. पहिला हे सगळे पार करून त्या अवस्थावर पोचता येतं. दॅट इज द थिंग. मला मॅडमना विचारायला आवडेल, आपण आपल्या शाळेमध्ये अगदी लहान मुलांना योगशास्त्राशी परिचित करत आहात, तर याचे तुम्हाला काही फायदे जाणवले का? हो, जाणवलं ना मला. मानसिक, शारीरिक आणि एक त्यांच्यामध्ये रोजचा सराव आणि त्यांच्याकडे असलेली लवचिकता मला जाणवली. त्यांच्यामध्ये लवचिकता दिसली आणि त्यांचा स्टॅमिना वाढताना दिसला. त्यांना स्वतःला कॉन्फिडन्स यायला लागला. आता पूनमला बघितल्यानंतर त्यांना आठवतं की आज योगा आहे, अरे अरे आपल्याला जायचं आहे योगा, आज योगाने आपल्याला खूप फायदे होत आहेत हे स्वतःला कळायला लागलं त्यांना. ती प्राथमिक लेवलची मुलं असून सुद्धा त्यांना ते महत्त्व काय आहे ते कळलंय. तुम्ही सगळे विद्यार्थी दशेमध्ये आहात. माझी खात्री आहे तुमच्या मनात खूप प्रश्न असतील की तुम्ही कशा पद्धतीने योग शिकावा, का शिकावा. कुणाला विचारायला आवडेल? असं म्हटलं जातं की योगा नेहमी निसर्गाच्या सानिध्यात करावा, पण आज खूप पोल्युशन आहे आणि आपल्याला निसर्ग सहजा सापडत नाही. मग आपण योगा नेमकी कुठे करावा? तू बरोबर बोललेस की पॉसिबल नाही आहे की आपण नेहमी नॅचरल सराउंडिंगमध्ये योगा करू शकतो. हे पूर्वी पॉसिबल होतं, बट हल्ली एक छोट्याशा रूममध्येही जिथे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे, नॉट अ क्लोज्ड रूम की AC मध्ये बसून मी योगा करेन, दॅट इज नॉट द राईट वे. एक प्रॉपर व्हेंटिलेशनचं रूम असायला पाहिजे. आणि मॉर्निंगला केलं तर फारच छान, आणि सनसेटच्या आधी, बिकॉज सनसेट नंतर आपली बॉडी ऑटोमॅटिकली स्लो डाऊन होते, तर तेव्हा आसन करण्यात काही अर्थ नाही आहे. अँड आणि एक गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की इट शुड बी एम्प्टी स्टमक. जरी तुम्ही काही खाल्लं असेल तर आफ्टर 2 आवर्स, काही खाल्लं असेल त्याच्या 2 आवर्स नंतर केलं की ते चांगलं असतं. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मॅडम मला आपल्याला या विषयी विचारायला आवडेल. शाळेमध्ये अनेकदा शाळेची पण भूमिका असते, इच्छा असते की आम्हाला मुलांना योग शिकवायचा आहे, पण ही योग्य वेळ साधणं आणि शाळेतल्या सगळ्या मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करणं वाटतं खूप अवघड गोष्ट आहे. तर तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून याविषयी काय प्रयोग केला? मी असं केलं की शेवटचा जो पिरियड आहे, लास्ट पिरियड, जो 9वा पिरियड असतो, तो योगा म्हणून ठेवला मी. कारण रिसेस नंतर थोडंसं त्यांचं स्टमक हेवी असतं, त्याच्यानंतर लगेच योगा करणं कठीण असतं. त्याच्यामुळे तो गॅप असायला लागतो. खाल्ल्यानंतर लगेच आपण योगा करू शकत नाही. म्हणून मी नियोजन असं केलं की तो शेवटचा पिरियड किंवा 8वा पिरियड, 9वा पिरियड असा ठेवून मग मी योगाची तासिका अरेंज केली. बरं, मला वाटतं आपणही या संदर्भात काही एक वेगळा प्रयोग करून. हो, मी एक सजेशन दिलं होतं की बेसिकली सॅटर्डेज ऑफ ठेवतात काही शाळांमध्ये, किंवा कोणताही मधला वार, थर्सडे किंवा कोणताही, तर ते ऑफ न देता मुलांना हॉबी क्लास म्हणून इंट्रोड्यूस करा आणि त्याच्यामध्ये योगा हा विषय इंट्रोड्यूस करा. सो वी बेसिकली स्टार्टिंगला वी कॅन फोर्स एनीबडी. सो किड्स हू दे आर इंटरेस्टेड ऑर कंपल्सरी करा की इफ इट्स अ सॅटर्डेला तुम्ही योगा क्लास ठेवा. मुलंही सगळे इन्व्हॉल्व्ह होतील आणि हा जो इश्यू आहे की रिसेस नंतर ठेवायचं की सुरुवातीच्या पिरियडला ठेवायचं की लास्ट पिरियड, हा इश्यू होणार नाही. सो दिस माइट बी. पण एक आहे त्याच्यात प्रॉब्लेम हे आहे की एकच दिवस मिळणार मग मुलांना, बट दॅट विल बी अ सिस्टमॅटिक वे
की त्यांना ते एक नसणार की मला मॅथ्सचा पिरियड आहे, हे आहे, तो एक टेन्शन नसणार की हा चला आज हॉबी आहे की आम्हाला किंवा डान्स करायचा आहे किंवा योगा करायचा आहे. ह्या प्रकारे एक इंट्रोडक्शन होऊ शकतं. उत्तम याविषयीचं प्रशिक्षण आपल्याला कुठे आणि कसं मिळेल? अनेक प्रश्न आहेत मुलांच्या मनामध्ये. माझ्या या मित्राला काही विचारायचंय. CD आणि DVD याच्यातून योग शिकणं हे तुम्हाला कितपत बरं वाटतं? CD, DVD किंवा नेटवरून हल्ली आपण बघतो, ठीक आहे, यू कॅन लर्न, बट प्रॉब्लेम इश्यूज हे आहे की योगा आसन्स करताना कधी इनहेल करायला पाहिजे, कधी एक्झहेल करायला पाहिजे, हे तुम्हाला ते बघून कसं कळणार? कारण इफ वाईल ट्विस्टिंग, जर ट्विस्टिंग कोणतं आसन करत आहात तुम्ही, तर ट्विस्ट करताना तुम्ही काय करणार हे तुम्हाला फक्त बघून कळणार नाही. जर कोणी इन्स्ट्रक्शन्स दिले तर तुम्हाला कळणार. आर यू पीपल अवेअर की ट्विस्टिंग करताना तुम्ही इनहेल करायला पाहिजे, एक्झहेल करायला पाहिजे, व्हॉट यू आर सपोज टू डू? आर यू पीपल अवेअर अबाउट इट? बिकॉज इफ यू विल ट्विस्ट आणि तुम्ही इनहेल केलं, सो यू मे गेट अ कॅच समवेअर. सो दॅट इज नॉट द राईट वे ॲक्च्युली. एक प्रॉपर योगा टीचर कडून शिकणं ही तितकंच गरजेचं आहे. तंत्र योगा म्हणतात त्याला, की त्यांनी तंत्राने ते शिकलं पाहिजे. बरोबर. म्हणजे गुरुची आवश्यकता यामध्ये आवश्यकता आहे. आणि कसं योगा करताना आता एक सिंपल आसन ताडासन आपण घेतो. ताडासन करताना इनहेलिंग, इफ यू आर गोइंग 3 काउंट्स अप, 3 काउंट इनहेल करून वर गेलं की तिथे डबल काउंट होल्ड करायचं. ब्रेथ होल्ड करण्याने काय होतं की जितकी एनर्जी, जितकं ब्रेथ कंट्रोल राहतो तिथे ब्रेथ कंट्रोलही होतं, कॉन्सन्ट्रेशनही वाढतं ती, आणि आपले जे लंग्स आहेत तेही एक्सपांड व्हायला त्यांना चान्स मिळतात. आणि जे फ्रेश एअर आपण ब्रीथ करतो ते पूर्ण त्यांना बोलतात ना लंग्समध्ये फिरायला किंवा हे पूर्ण युटिलायझेशन होतं त्या ब्रेथचं. आणि देन यू वाईल एक्झहेलिंग अगेन 3 काउंट यू हॅव टू एक्झहेल. आफ्टर वॉचिंग CDs अँड ऑल हे नाही कळत. बरोबर. म्हणजे सुरुवातीचा भाग जो आहे, आपला परिचय होतो आहे या शास्त्राशी, तेव्हा तरी गुरुची आवश्यकता खूप आहे. एकदा तंत्र अवगत झालं की मग आपल्याला एकट्याने त्यामध्ये प्रयोग एकदा त्यांना आयडिया आली की म्हणजे मला जेव्हा माझं स्टमक प्रेस होतंय, कॉम्प्रेस होतंय, तर तिथे मला इनहेल करायला पाहिजे की एक्झहेल करायला पाहिजे, हे एकदा त्यांनी त्यांचं डोक्यात फिट झालं की त्यांना प्रॉब्लेम नाही होणार त्या गोष्टीचा. आज तुम्ही आम्हाला जी प्रात्यक्षिकं दाखवणार आहात त्यामध्ये कुठल्या आसनांचा सहभाग आहे? पहिलंच आसन जे घेणार आहेत स्टँडिंग आसन, ताडासन घेतलेलं आहे. त्याच्यामध्येही तेच तसंच ब्रीदिंग पॅटर्न थ्रू घेणार आहे की 3 काउंट्स इनहेल करून 6 काउंट होल्ड करायचं आणि 3 काउंट एक्झहेल करायचं. तर हे ब्रीदिंग पॅटर्न करून जेव्हा आपण आसन्स करतो तेव्हा ते बॉडीवरही बॅलन्स राहतं आणि कॉन्सन्ट्रेशन. ताडासन इज बेसिकली फॉर कॉन्सन्ट्रेशन. सेम त्याच प्रकारे एक पदासन जे करणार आहोत, एक पदासन जे दाखवणार आहोत ते पण त्याच प्रकारे आहे. एक पदासननेही कॉन्सन्ट्रेशन वाढतं बिकॉज बेसिकली दे आर किड्स, सो त्यांना कॉन्सन्ट्रेशनची जास्त गरज आहे. कॉन्सन्ट्रेशन चांगलं असलं की इट इज गोइंग टू हेल्प देम. तर कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी हे 2 स्टँडिंग आसन्स म्हणून दाखवणार आहोत. अलीकडच्या मुलांच्या खूप परिस्थितीजन्य समस्या आहेत. म्हणजे आता त्यांच्या खांद्यावर असणारं दप्तराचं ओझं ते कमी करण्याचा प्रयत्न सगळीजण करतायत, पण अलीकडे लॅपटॉप असेल, अशा अनेक गोष्टी असतात की बॅग कितीही म्हटलं तरी जड होते आणि मग संध्याकाळी खांदे दुखायला लागतात. तर यासाठी काही आसन असू शकतं का? हां, गोमुख आसन करून दाखवणार आहोत. तर गोमुख आसन इज बेसिकली त्याच्याने पूर्ण आर्म्स वगैरे स्ट्रेच होतात आणि पाय क्रॉस असल्यामुळे पायाचीही मसल्सला एक्सरसाइज मिळते. सो गोमुख आसन इज बेसिकली त्यांच्या लेवलसाठी खूप चांगलं आहे. अँड नेक्स्ट दाखवणार आहोत सिटिंगमध्ये इज पर्वतासन. पर्वतासन पण इट इज फॉर द सेम थिंग बिकॉज यू आर स्ट्रेचिंग युअर हँड्स अप. तर हे आर्म्स वगैरे खूप स्ट्रॉंग होतात त्याच्याने. तर कदाचित त्याच्याने तुम्हाला खूप उपयोगी पडेल की ओझे उचलायची सवय लागेल तुम्हाला. अलीकडे मुलं खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बाहेर खात असतात, त्यामुळे अपचनाच्या खूप समस्या मुलांमध्ये आढळतात. तर याविषयी आपल्याला आसनांचा फायदा होऊ शकतो का? हो, पवनमुक्त आसन करून आहे. बिकॉज बेसिकली ते नावाप्रमाणेच आहे पवनमुक्त, म्हणजे जे आपल्या पोटात गॅस निर्माण होतात, पवनमुक्तासन करून ते गॅस बाहेर पडायचा मार्ग त्यांना मिळतो आणि त्याच्यामुळे जे पोटदुखी वगैरेचे जे त्रास असतात ते होत नाही पवनमुक्तासन करून.
ते एक आहे. आणि यष्टिक आसन करून आहे, यष्टिक आसन तेही बॅकवर लाईंग डाऊन आसन आहे. तेही तुमच्या बॉडीला फुल स्ट्रेच करतं अँड इट गिव्स होल एक्सरसाइज टू युअर होल बॉडी. सो दॅट इज वन आसन, यष्टिक आसन. आणि स्लीपिंग ऑन द स्टमक ते एक आसन भुजंगासन. भुजंगासन करून, भुजंगासन बेसिकली तुम्ही तुमच्या एजसाठी तुम्ही यू आर व्हेरी हायपर ॲट दिस एज. सो भुजंगासन जेव्हा करतो यू आर स्ट्रेचिंग बॅकवर्ड, सो युअर चेस्ट पार्ट एक्सपांड होतं. जेव्हा चेस्ट पार्ट एक्सपांड होतं तेव्हा युअर लंग्सला खूप एक्सरसाइज मिळतं. तर लंग्स खूप स्ट्रॉंग होतात, त्याच्यामुळे तुमची केपेबिलिटी वाढते. ब्रीदिंगची जी पद्धत आहे स्लो डाऊन होते ब्रीदिंग पॅटर्न. सो बेसिकली ते हेल्प करतं. आणि त्याच्यानंतर एक आसन जे शिकवलं आहे शवासन आणि मकरासन. दिस 2 आसन्स आर रिलॅक्सिंग आसन. शवासन इज लाईंग ऑन बॅक, पूर्ण तुमच्या बॉडीला तुम्हाला लूज सोडायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. आणि मकरासन इज लाईंग ऑन स्टमक. हे दोन्ही आसन्स जे आहेत दे आर रिलॅक्सिंग आसन. हे करून तुम्ही रिलॅक्स करता तुमच्या बॉडीला. तर मी असं सांगू शकते की आफ्टर यू ऑल गो होम, शाळेतून जेव्हा घरी जाता तेव्हा घरी जाऊन थोडासा वेळ तुम्ही मकरासन किंवा शवासन केलं, इट इज गोइंग टू यू नो की तुमची ती एनर्जी जी ड्रॉप डाऊन होते ती एनर्जी तुम्हाला परत मिळायला पॉसिबल मिळेल. सो ट्राय डुईंग इट. नक्कीच मला वाटतं शालेय विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त अशी ही आसनं आपण पाहिली. आपल्याबरोबर आणखी काही मैत्रिणी आहेत की ज्यांनी योगाचा अभ्यास करता आहेत आणि उत्तम आसनं करतात. तर मी त्यांना असं सांगेन की त्यांनी ती आसनं आपल्यासमोर दाखवावी. आणि पूनम मॅडम तुम्ही त्या आसनांची आम्हाला माहिती द्या. आता आम्ही पहिलं भद्रासन करून दाखवतो. पूनम मॅडम या भद्रासनाचे काय फायदे होतात? भद्रासन मी त्यांनाच विचारते की तुम्ही भद्रासन केलात कुठे तुम्हाला स्ट्रेच फील झालं? थाईज. सो बेसिकली भद्रासन हा आसन हे आपलं जे प्रायव्हेट ऑर्गन आहे तिथे ते खूप युजफुल आहे. सो बेसिकली गर्ल्ससाठी स्पेशली फॉर द मेन्स्ट्रुअल सायकल अँड ऑल भद्रासन हा आसन त्यांना खूपच हेल्पफुल आहे. आता आम्ही दुसरं शशांकासन करून दाखवणार आहे. सर्वप्रथम वज्रासनमध्ये बसावं, त्यानंतर आपले हात समोर स्ट्रेच करून जमिनीला टेकवावे आणि मग हळूहळू आपलं डोकं खाली नेऊन जमिनीला टेकवावं. या आसनाविषयी काय सांगा? शशांकासन हे खूप युजफुल आहे ह्यांच्यासाठी बिकॉज ते जेव्हा बेंड डाऊन करतात अँड पाय फोल्ड असल्यामुळे त्यांचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इथल्या इथे राहतं. बट वेन दे आर बेंडिंग डाऊन ते ब्लड सर्क्युलेशन इट मूव्स टुवर्ड्स युअर हेड. तर त्याच्यामुळे ते ब्लड सर्क्युलेशन डोक्यापर्यंत पोचतं अँड दॅट वे इट हेल्प्स यू फॉर अ मेमरी, स्मरणशक्ती करता बिकॉज इट इज ऑल युअर ब्लड इज फ्लोईंग टुवर्ड्स युअर हेड. सो इट हेल्प्स यू दॅट वे. यापुढचं आसन? तिसरं आसन आहे गोरक्षासन. त्यामध्ये सर्वप्रथम आपण वज्रासनमध्ये बसणार आहे. त्यानंतर आपला डावा हात मागे घेऊन उजव्या हाताने तो हात पकडणार आहे. त्यामुळे आपले हात स्ट्रेच होतील आणि त्यांची एक्सरसाइज होईल. ह्याच्यातही बेसिकली तुम्ही वज्रासनमध्ये बसलेला आहात म्हणून तुमची डायजेशन स्ट्रॉंग होते. सेम वे बिकॉज यू आर सिटिंग इन वज्रासन तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इथपर्यंतच थांबतं. सो इट हेल्प्स यू इन डायजेशन अँड बिकॉज यू आर स्ट्रेचिंग युअर हँड्स से आर्म्स तुमचे स्ट्रॉंग होतात त्याच्याने. आम्ही पहिलं आसन करतोय नौकासन. नौकासन बेसिकली
तुमचे सेम बिकॉज इट इज गिविंग होल प्रेशर टू युअर स्टमक, युअर होल बॉडी बॅलन्स इज ऑन स्टमक. तर तुमचे अगेन इट इज गुड फॉर युअर डायजेशन. आणि तुमचे हात आणि पाय दोन्हीही स्ट्रेच्ड आउट होत आहेत, बट यू ऑल वर नॉट स्ट्रेचिंग इट आउट. दोन्हीही स्ट्रेच्ड आउट होत आहेत, त्याच्यामुळे इट हेल्प्स फॉर युअर हँड्स अँड लेग्स ऑल्सो. सो दिस इज द मेन बेनिफिट ऑफ नौकासन. And good, you all have turned on one side and you all went on your stomach. That is the proper way for doing it. इथून एक हात वर येतोय, तुला काही विचारायचंय? हे आसन ॲटलिस्ट किती वेळ किंवा किती काउंटिंग्समध्ये करायला पाहिजे? हे आसन्स बेसिकली first you have to lie down on your stomach, and because your stomach is compressing but your chest is expanding because पूर्ण body lift होते, तर इथे इनहेल करून तुम्ही ते आसन्सला इट इज अप टू युअर कम्फर्ट लेवल तुम्ही किती होल्ड करू शकता. यू आर द बिगनर, सो डोंट डू अकॉर्डिंग टू द ब्रीदिंग पॅटर्न, डू इट ऑन नॉर्मल ब्रीदिंग. आणि जास्त स्ट्रेच करू नका फॉर द बिगनर्स. इफ वन्स यू आर ट्रेन्ड इन दॅट यू कॅन स्टे अप टू एनी टाइम यू वॉन्ट. सवयीनी सरावानी तो वेळ वाढणार आहे. हो ॲक्च्युली प्रॅक्टिस करूनच ते तुमची जी ब्रीदिंगचं आहे ते वेळ वाढू शकते. आसनांनी आपल्याला किती विविध प्रकारे आपल्या आयुष्यात उपयोग होऊ शकतो हे लक्षात आलं असेलच, पण त्यासाठी योग्य प्रशिक्षणाची सुद्धा गरज नक्कीच अधोरेखित झाली आहे. आपण सगळ्यांनीच पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि आता पुढील योग दिवसाची तयारी सुरू झालेली आहे. या निमित्ताने योगशास्त्राला, योगाला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये स्थान देण्याची आपण सगळीच जण धडपड करत आहोत. पण ही धडपड योग्य दिशेने व्हावी यासाठी आपल्या प्रश्नांची उत्तरही मिळायला हवीत. आणि म्हणूनच मी आता विद्यार्थ्यांना सांगणार आहे की तुमच्या मनात या संदर्भात जे प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. जर मला योगामध्ये करिअर करायचे असले तर मी काय केले पाहिजे? तुझं पर्सनल ओपिनियन म्हणजे पर्सनल चॉईस म्हणून बोलू शकते, बट योगामध्येही भरपूर स्कोप आहे. तू ॲज अ योगा टीचर म्हणूनही करू शकतोस ॲज अ करिअर, किंवा योगा पर्सनल ट्रेनर जे हल्ली खूप जण बोलवतात पर्सनली घरी, तेही एक खूप चांगला स्कोप आहे, त्याच्यातही तू करू शकतोस ॲज युअर करिअर. बट मुळात तुला मेन इंटरेस्ट पाहिजे त्याच्यामध्ये. पण ज्याला इच्छा आहे त्याला यामध्ये उत्तम करिअर करता येऊ शकतं. योगा करताना आपण आहारात काही बदल करावे का सामान्यच आहार फॉलो करावा? बेसिकली कसं नॉर्मल जे आपण आहोत ते सात्विक जेवण जे बोलतो ते बेस्ट असतं, पण आपण खूप कमी जण फॉलो करतो सात्विक जेवण. आपण ऑइली वगैरे खातो. पण एक आहे की योगा जेव्हा आपण स्टार्ट करतो, आपण आसन स्टार्ट करतात तेव्हा जितकं ऑइली जे फॅटी जे ॲक्च्युली सगळ्यांनाच माहिती आहे की हे चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी, पण तरीही आपण खातो. हे सगळं डाएट फॉलो करत नाही. पण जेव्हा आपण आसन्स वगैरे स्टार्ट करतो ना, ऑटोमॅटिकली तुलाच इच्छा होणार नाही की तू ऑटोमॅटिकली ते सगळं कमी करत जाशील. मॅडम, जनरली मी योगासनं करताना बऱ्याच लोकांना पाहिले, पण ते बिना मॅटचं एकाला सुद्धा नाही पाहिलं. तर मग मॅट गरजेचीच असते का? मॅट नसली तरी चालेल? काय सांगाल मॅडम? नाही, मॅट ही गरजेची आहे. जेव्हा आपण योगासनं करत असतो तेव्हा आपण पोशाखही त्याप्रमाणे करतो की सैलसर असावा, मॅट असावं. त्याचं कारण आहे, कारण आपण जेव्हा आसनं करतो तेव्हा आपली ऊर्जा निर्माण होत असते आपल्या शरीरामध्ये. ती ऊर्जा आपल्याला कोणती तरी एक वेगळी शक्ती देत असते. ती शक्ती जी असते ती आपण जमिनीमध्ये नाही घालवायची, ती आपल्यामध्ये ठेवायची असते. म्हणून ते आपण मॅटचा उपयोग करतो. बरोबर. बेसिकली इट इज लाईक की जे मॅट हंतरतो तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते पुल ऑन कमी होतं. सो ते आसन्स केल्यानंतर जे एनर्जी गेन करतो ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या थ्रू म्हणजे जाऊ नये म्हणून ते मॅट हंतरून आपण करतो. आपण योगासाठी स्पेसिफिक कपडे वापरतो आणि मॅट सुद्धा वापरतो, पण अशी काही म्हणजे जागा आहे का की आपण रोज एकाच जागेवरती बसून योगा करायला पाहिजे? जर का आपण दुसरीकडे बसलो तर रेडिएशन्स मध्ये काही फरक होईल का, किंवा एनर्जी लेवल कमी किंवा जास्त होईल? असं काही होत नाही. एनर्जी लेवल वगैरे आपल्याला ती सवय झालेली असते, कारण योगा असा प्रकार आहे की ती आपल्याला शिस्त लावतं. त्याच्यामुळे गरजेचं नाही की हे कपडे घातले ते कपडे घातले, असं काही नाही. अनेकदा आम्ही बघतो प्रवासातही अलीकडे लोक योगा करताना दिसतात, तर ते चांगलं आहे वाईट आहे काय म्हणाल आपण? प्रवासात योगा करू नये, कारण काय
बघा आजूबाजूला असलेलं वातावरण मेन म्हणजे आपण पहिलाच आपला मुद्दा होता की वातावरण हे आपल्याला खूप इफेक्ट करतं. बरोबर. त्याच्यामुळे कुठेही असं आसनं करू नका किंवा म्हणजे योगा करू एकांत नका. असला पाहिजे, जागा एकांत निवांत असायला असली पाहिजे. पाहिजे. समजा आपण ऑफिसमध्ये कधी कधी कंटाळतो, ठीक आहे, कंटाळलो बाहेर या, थोड्या मोकळ्या हवेत या, तिथे एखादी चेअर असेल, बसल्या बसल्या तुम्ही श्वासाचे प्रकार करा. बरोबर. श्वास आत घ्या, बाहेर सोडा, थोडे स्वतःच्या बॉडीला रिलॅक्स करा, पूर्णपणे बॉडीवर तुमच्या कॉन्सन्ट्रेशन करा. प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागाला सांगा रिलॅक्स हो, रिलॅक्स हो, रिलॅक्स. मुलांच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील, पण सगळ्यांनाच वाव देणं आता आपल्याला वेळेअभावी शक्य नाहीये. अर्थात या निमित्ताने आपण योगाशी जोडले जातो आहोत हे फार महत्वाचं आहे. योग शब्दामध्येच युज धातू आहे, ज्याचा अर्थच आहे जोडलं जाणं. योगाच्या माध्यमातून आपण आपल्या प्राणांशी जोडले जातो, आपण उत्तम स्वास्थ्याशी जोडले जातो. केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, मानसिक स्वास्थ्य नव्हे, तर आध्यात्मिक फायदे सुद्धा देणारं हे योगशास्त्र खरोखरच एक वरदान आहे. आणि या वरदानाचा वापर आपण सगळ्यांनी आणि खास करून या नवीन पिढीने करून घेतलाच पाहिजे. तरच हे यंग तरंग किंवा हा यंग भारत, हा योग भारत किंवा योग तरंग असलेला आपल्याला जरूर दिसेल. आज या नोटवरती इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन. तोवर नमस्कार.